ही ती साईट आहे. आपल्याला ही बिल्डिंग पाडून इकडे एक नवीन बिल्डिंग बांधायची. सर पण ही जागा तर आउटर साईडला पडते ना. हो सध्या वाटत असेल, पण लवकरच अख्खा एरिया डेव्हलप होणार आहे. तेव्हा असा माझा अंदाज आहे की हा अख्खा एरिया कमर्शियल हॉटस्पॉट होईल. हां, हे एकदम करेक्ट बोललात तुम्ही. मॅडम, 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 काय नेमकं कामाच्या वेळेला नाही बाई जाग्यावर नसते आणि मला विचारते माझ्याच साईडनेस ना. नुसता संशय घेत असते माझ्यावर. तर वेळ कुठे, काही कळत नाही मला या बाईचं. माया, काय ग, काय झालं? इथे काय करतेस तू? हां, सध्या 4 फ्लोअरची बिल्डिंग बांधायची आहे. त्यात ग्राउंड फ्लोअर कमर्शियल असेल, बाकीचे फ्लोअर्स रेसिडेन्शियल असतील. काही वर्षात मेट्रो कनेक्टिव्हिटी वाढणार आहे, इकडे हायवे येणार आहे, तेव्हा या अख्ख्या जागेची किंमत वाढेल. सो आय थिंक इट शुड बी अ प्रॉफिटेबल प्रोजेक्ट. मी काही नाही, ते मी मंजिरीवर लक्ष ठेवायला आलेले. म्हणजे तिचं काही प्लॅनिंग सुरू आहे का असं, म्हणजे आपल्याला पुढचं प्लॅनिंग करता येईल ना. मला तरी वाटतंय तुझंच काहीतरी प्लॅनिंग सुरू आहे. छे छे, माझं काय प्लॅनिंग सुरू असणार आहे? तू आम्हाला वेड्यात काढून मंजिरीच्या बाजूने नाहीयेस ना? वा सर, आता समजलं तुम्ही एवढे कॉन्फिडंट आहात ते का. म्हणजे हायवे, मेट्रो ही सगळी इन्फॉर्मेशन तुम्ही आधीच काढून ठेवली. हो, बिझनेसमध्ये या गोष्टी कराव्या लागतात. मग डिमोलेशन कधी सुरू करायचं? डेमॉलिशन लवकरात लवकर सुरू करा. आणि या प्रोजेक्टशी रिलेटेड तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील, डाऊट्स असेल, तर तुम्ही अजितशी बोलू शकता. या अख्ख्या प्रोजेक्टचं कारभार, जबाबदारी मी अजितला दिली आहे. ओके सर. मी येस येस सदर्वा, येस, आय विल टेक केअर ऑफ एव्हरीथिंग. खरंच टाईमलाईन मेंटेन होईल आणि क्वालिटीमध्ये काहीच कॉम्प्रोमाइज होणार नाही. यू जस्ट डोंट वरी. या गुड. तुम्ही सुद्धा कामाला लागा. ठीक आहे सर. या अथर्वला अचानक ही अवदसा सुचलीच कशी? एवढं सगळं प्लॅनिंग करतोय, कॉन्ट्रॅक्टरला बोलवलंय, म्हणजे म्हणजे नक्कीच हा ही जागा पाडेल. नाही नाही, जरी वास्तू नष्ट झाली तर माझं सगळं जगच उद्ध्वस्त होईल. सासूबाई, मी काय म्हणते, मी माझ्यावर ना सतत सतत डाऊट घेणं बंद करा. हा, थोडा विश्वास ठेवा माझ्यावर. कारण की कसं आहे, पार्टनरशिप मध्ये ना ट्रस्ट असणं खूप गरजेचं आहे. हे तू लक्षात ठेव. मी लक्षात ठेवलंय, हे तुम्ही लक्षात ठेवा. विश्वास. या घरात आजपर्यंत मी फक्त दादावर विश्वास ठेवलाय आणि यापुढेही कुणावरही विश्वास ठेवणार नाही. खरंच ना, मला काही कळतच नाही. माझी मूर्ख सासू आहे ना, सतत माझ्यावर नजर ठेवून असते, घुबडासारखी. काही कळत नाहीये. आणि आता ही बया कुठे गेली आहे काय माहित. आय थिंक हिच्या मायावी गुहेत गेली आहे. काय मला महत्वाचं सांगायचंय, कुठे असते, काय करते, तिकडे तिलाच माहित. हो मॅडम, 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 इथे या. काय इथे या, इथे या. काय? मला तुम्हाला काहीतरी महत्त्वाचं सांगायचं. मग बोल पटकन. ते मी असं इझिली सांगू शकत नाही. म्हणजे त्यासाठी हे लागेल. काय?
हे लागेल. किती हवेत? या बातमीची किंमत 25 लाख रुपये. काय? अहो, ही बातमी खरंच तेवढ्या किमतीची आहे. ठीक आहे, ठीक आहे, मी देते तुला 25 लाख रुपये कॅश देईन. हा, पण आता पटकन सांगतेस का की बातमी कोणाबद्दल येते? अथर्वबद्दल आहे. अथर्वबद्दल? बोल, पटकन बोल. अहो, अथर्व तुमच्याशी जे वागतोय ना. काय वेदा? आजी, मी ना तुझं चित्र काढलंय. वेदा, मी नंतर बघते. हा, आम्ही आता बोलतोय ना. तुझा नाही आजी, तू आत्ताच बघ. हे बघ. ही अथर्वनबद्दल नक्की काय सांगणार आहे? काहीच कळत नाहीये. वेदा, तुझी आजी एवढी घाण दिसते का ग? इतकी म्हातारी दिसते नाही ना? मजा आणखी एक चित्र काढ ज्याच्यात तुझी आजी खूप सुंदर दिसते, तरुण. जा जा, प्रयत्न करून बघ, जमेल तुला. जा. मॅम, सॉरी. आजकाल खूप हसायला येतं ना तुला, माया? सॉरी सॉरी मॅडम, पण ते म्हणजे ते चित्र मॅच. सॉरी सॉरी. आपण इकडे नको बोलायला, माझ्या बेडरूम मध्ये जाऊन बोलूयात. हा, चल. ही माया नक्की काय सांगणार आहे मंजिरीला अथर्वनबद्दल? म्हणजे माझी शंका खरी ठरली. किचनमध्ये मायाला मीरावर संशय आला होता. की तिला माहिती आहे अथर्व मंजिरी सोबत चांगुलपणाचं फक्त सोंग करतायत ते. आणि हेच तर सांगणार नसेल ना ती मंजिरीला?